विक्र्या, गाडी जर माझ्या अंगावर पडली, ह्या जन्मात माझी हाडं मुडतील ती मुडतील आणि पुढच्या जन्मात हीच हाडं घेऊन मी अपंग पैदा होईन. इसल्या ह्या गाडीचा हप्ता लय थकली ती. साहेब जर आला तरी गाडी घेऊन गेल्याशिवाय ग बसणार नाही. अरे पण बिन काय नाही, ही गाडी घेऊन राहणार, जायचं तिथं डबर काढायचं आणि ही गाडी पुरून टाकायची. हा, पूर आणि पुन्हा त्याच डबऱ्यात आम्हाला दोघाल पण पूर. ए बाबा, काय आहे बाबा, हे काय पिटकुळ आहे डबरा काढून पुरायला? अहो तुम्ही मित्रासाठी एवढं पण करू शकत नाही काय? चलाय बाबा. म्हातारे, विक्रमाई कुठे आहे? म्हातारे, तुला काय ऐकायत नाही काय? मुंडगोळे साहेब काय झालंय? म्हातारे, तुला 10 रुपये मिसरील देतो, पण कुठे आहे ती सांग. अगं तुला 100 रुपये मिसरील देतो, पण सांग. आता इथनं गाडी घेऊन गेले की बर आता इसर 100 रुपये. पण आपण गाडी उचलून घेऊन का चाललोय? ए खालची आपण चालू करून घेऊन जाऊया. बाबा, आज गाडी चालू करायला मुहूर्त नाही. तू गाडी चालू कराय खाऊपासून मुहूर्त बघायला लागलायस. अरे जाऊपासून गाडी हप्ता तटली ती तेव्हापासून. ए सर बाजूला. इकड्या किक. अहो माझ्या आणीबाणीचं संकट आलतं तेव्हा ऐकल्या. आणि बानी ती कसलं? अरे एक दिवशी त्याला काही पैसे नव्हतं तेव्हा ती बंगारवाल्याला दिल्या. अरे तुझ्या ए गाडी वडून न्यायला आलोय, थांबा. अरे पळा, साहेब आला. मागणं साहेब येत नाही काय, लक्ष ठेवा. नाही बाबा, अजून तर काही दिसत नाही. मला तर काय वाटत नाही उन्हात आला साहेब. चला तरी पण पळा. तुम्ही किती पण पळा, आज गाडीचा हप्ता वसूल केल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. अरे जरा नेट लावून टाकला की हप्तो आला इथं चिटका आले. गाडी जरा फास्ट टाकला. जर आपण साहेबाला घावलो तर साहेब माझ्या सकट तुमचे बी कपडे काढून घेईल. अरे तू काय डोसक्यावर पडलाय काय? टायमर हप्ता भरायचा नाही काय तुला? अहो काय सांगू तुम्हाला. ए बाबा, मला काय गाडी ढकलायची होणार नाही. तू असं किती रुपयाचा हप्ता थकिवले तीस? लय नाही ते, फक्त 80,000 आहे ते. 80,000. पिशव्या. 80. बघेलच का रे, वसुली साहेबा पुढे कुणाच काय चालत नाही. कशी पडले ती? अरे काय झालं याला? नुसतं 80,000 ऐकून याला पेटाल्या आणि माझ्या अजून बाकीच्या 2 गाड्या आहेत त्या ऐकल्या ह्याचं काय होईल? अजून 2 गाड्या आहेत. बघितलं साहेब, तुमचा विषयच लय वेगळा आहे. अहो सुवेश सर, तिकडं नाही ती इकडं पडले ती. हो साहेब, तुम्हाला तेवढं पण कळत नाही काय? मी त्यांनाच धरायला चाललोय. ए बाबा, ती तिकडं पडली ती, आपल्याला तिकडं जायचं आहे. तू पहिला डोळ्याचं ऑपरेशन करून घे, नाहीतर मला तुझं ऑपरेशन करायला लागल. ही दोरी धर आणि माझ्या मागणं ये, चाल. साहेब इकडे यायला लागला, याला उठवा काय पण करून. इकड्या याला 100% फिट आल्या. या चपलाचं वाजून उठतो, थांब. दाजी, ही चप्पल कवा संडासात घातलेलं का नाही, काय सुद्धा परिणाम होईल याचा. ए थांबा, परिणाम व्हायचं औषध आहे माझ्याकडे. साहेब आले अरे तुझ्या साहेबाच्या नादात मी दुसरी चप्पल घालून होतो. याला. साहेब गेले काय? अरे जाते ती म्हटली, ती बघ मागणं आली. पळा. तुमची गाडी ओढून नेल्याशिवाय मी ग बसणार नाही. पळून पळून कुठपर्यंत पळताय बघू. अरे साहेबांनी गोळी मारली मला. हो गुंडगोळे सर, वडून धरा. सुवेश सर, वडून बांधा कसा कशाल तर. अरे काय करायला लागलायस? अरे गोळी मारली नाही, कसा फेकून मारलाय. वडून पळ. रुको जरा.
विक्रिया हे काय केलं मी कुठं काय दाजीच म्हणलेलं ओढ आणि पळ मी तुला असं सांगितलं नव्हतं. अहो पण मी फक्त साहेबाचं वरचं कवर काढलंय हातलं कवर अजून तसंच आहे अरे ए आता गाडी चालू करून जाऊया इकडे गाडी बस, गाडी ढकलून चालू करूया. ह्या गुंडगुळ्या वाघाला तुम्ही खवाळलाय, त्याचा परिणाम काय होतो ते बघा. विक्रिया खेळतात अरे क्लच जरा क्लच अडकलच कुठं आहे? अहो क्लच मॉडिफाय केलाय मी इकडल्या कोपऱ्यात आहे खाली मूठ वाढव गाडी पळू दे अरे फुल मुठ वाढवल्या अरे मग गाडी का पळना? अहो ही माझ्या गाडीचं शेवटची स्पीड आहे एकदम टप ए पहिला तू गाडी थांबव साहेब जास्त आपण उसात लपून बसूया आणि साहेब केल्यावर घरला जाऊया. गाडी उसत घे. तुम्ही दोघं इथंच थांबा मी साहेब गेली का बघतो बरोबर हा गेले एकदाचे साहेब ए गेली काय? अरे काय हो ती गुंडगुळ्या गेला का नाही अरे ह्याच्या बहुतेक फिजा उडली त्या दोन्ही पण ए कोण आहे? ओ गुणगुळे साहेब. सोय सर, तुम्ही उसत कसं काय आलाय? अहो ती दोघं आता इथं ती पळून गेली. मला माहित आहे कुठे गेले ती. चला तुम्ही. हे व्यवस्थित जा का गाड्या आपण अशा ठिकाणी पुरल्या साहेबच काय साहेबाचा बाजार आला तरी आता त्याला गावणार नाही ए माझ्याच बाचा मी बाय. तुम्हाला काय वाटलं मला गाडी गावणार नाही? दाजी विसल्या कम ऑन अरे पळा साहेबाची विकेट उडली